काय करू मी या पोरीचं, जराही ऐकून घेत नाही. जाऊ द्या अम्मा, असतो एकेकाचा स्वभाव. आता सवय झाली मला यांच्या अशा वागण्याची. शिवा, आज तुझ्यामुळे वाचले रे मी, नाहीतर आज तुझा गाल वाचला असता, पण माझ्या गालावर नकाशा उमटला असता. थँक्स शिवा. अगदी महादेवाच्या रूपाने धावून आलास बघ. आधी तू आमच्या मदतीला धावून आला होतास बघ, पण यावेळी चक्क माझं सौभाग्य अखंडित ठेवलंस. तुझे उपकार कसे फेडू मी? अम्मा, अरे काय करताय? उपकार नाही अम्मा, मी उपकार बिपकार नाही केलेत. अहो, तुमच्या आणि आप्पाच्या प्रेमा खातर केलंय हे सगळं मी. ते उपकार जर कोणी केले असतील ना, तर ते माझ्या प्रिन्स सरकारांनी केलेत. मी फक्त शब्द टाकला. हो अम्मा, तुम्ही आणि आप्पा मला खूप आवडता. माहित नाही, पण तुमचं आणि माझं ना काहीतरी नातं आहे मागच्या जन्मीचं. तुमच्या रूपाने मला माझ्या आईची माया कित्येक वर्षांनी अनुभवायला मिळाली. पहिल्यांदा भेटलो ना, असं वाटलं की माझी आईच भेटली मला. असं वाटलं की खूप मोठी सुट्टी घेऊन माझी आई परत आली. हा शिवा वाईट नाही अम्मा. चांगल्या माणसांसाठी कधी कुठेही पहाडासारखा उभा राहीन मी. अरे तुमच्यासाठी, आप्पांसाठी तर जीव ओवाळून टाकेन. कोण म्हणेल तू आई विना वाढलेला पोर आहेस? शिवा, एक सांगू, यापुढं तू मला आई मानू नकोस बघ. तू मला तुझी आईच समज. आम्हा मावशी, आज तू माझी ढाल बना. तुझ्या पोरीचा ना काही भरोसा नाही ग, ती मला शिल्लक नाही ठेवणार ग. श्रद्धा, तू घाबरू नकोस, मी असते ना. हे बघ, तू फक्त तिच्या समोर काही बडबड करू नकोस, आणि ती जे काही बोलेल ना ते शांतपणे ऐकून घे. हा, मी असते. चल तू चल पहिली, तू चल ना. अय्यो अम्मा, शक्ती, काय चाललंय? काय म्हणजे काय? उद्याच्या इडल्यांची तयारी. आज रात्रीच मिक्सरला लावते, म्हणजे उद्या सकाळपर्यंत पीठ जमेल. आणि अम्मा, आपण उद्या सकाळी लवकर उठून सांबार आणि चटणी करूयात. अप्पांसारखी स्पेशल चटणी नाही येणार मला, ती फक्त तू बनव. काय ग, तोंड बंद कर, डास जातील तोंडात. सध्या एरियात खूप डास झाले. नाले स्वच्छ केले नाहीत ना की असंच होतं. कर कर, तोंड बंद. अप्पा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत म्हटल्यावर आपण इडलीचं दुकान नाही बंद करायचं. उद्यापासून माझ्या हातची इडली खायची. अम्मा, एवढ्या उडीद डाळीत 100 इडल्या नाही ना बनणार? मी लगेच माण्याकडून ना डाळ घेऊन येते. शक्ती, काय बडबड करतेस? हे बघ, हे सगळं काही करायची गरज नाहीये. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. आप्पा नाही आवडणार बघ. अम्मा, अगं 2 लाखांच्या उपकारांच्या ओझ्याखाली होत आपण, आणि ते फेडायचे असतील तर इडलीचा धंदा बंद करून नाही चालणार. आणि अम्मा, तसे प्रश्न फक्त 2 लाखांचा नाहीये. अप्पांनी स्वतःसाठी कधी सणवाराला हा इडलीचा धंदा बंद नाही केला. मग त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्यावर आपण हा धंदा कसा बंद करायचा? ते सगळं ठीक आहे, मी इडलीच्या गाड्यावर जाईन. अगं अम्मा, तुला बीपीचा त्रास आहे, गुडघेदुखी आहे, वात आहे. अर्ध्या तासापेक्षा 1 मिनिटही जास्त उभी राहिलीस ना तर पाय दुखतात तुझे. आणि सकाळची गाड्यावरची गिराईकांची गर्दी तुला नाही झेपणार ग अम्मा. अम्मा, शक्ती बरोबर बोलते, तुला नाही झेपणार. बघ, आज पहिल्यांदा तुझी दुसरी मुलगी माझ्या बाजूने बोललीये. अगं तिचं तरी ऐक आता. अगं पण अम्मा, आता ओरडे ना मी तुला. मी म्हणतेय ना तुला, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करीन. तू फक्त मला मोटिवेट कर. आणि अम्मा, मी अगं एकटी नाहीये, ही श्रद्धा असेलच माझ्या मदतीला. काय ग? मी करेन तुला मदत. बघ, ती पण मदतीला तयार झालीये. आता तुम्ही दोघींनी ठरवलंय म्हटल्यावर मी काय बोलणार. करा तुमच्या मनासारखं. चला तयारीला लागू. काय करू? श्रद्धा, तू इथलं सगळं सांभाळ, मी डाळ घेऊन आले. चला.
आई जगदंबे, माझ्या लेकीचं रक्षण कर बाई. काय झालंय आज? अरे शिवा, त्या इटलीवाल्या आप्पाचं काय कळलं का? अरे कोमातनं बाहेर आले का नाही? नाही अजून. डॉक्टर तरी म्हणालेत की आता काय काळजी करण्यासारखं नाहीये, येतील लवकरच शुद्धीवर. येऊ दे बाबा, लवकर शुद्धीवर येऊ दे. अरे हातावर पोट आहे त्यांचं. एकटा माणूस अख्खं घर चालवतोय. हे शिवा, अरे त्यांचा इटलीचा धंदा बंद होईल का? बहुतेक. अरे हे दोघ आता ह्या येळेला? शिवा भावा, मी आलो रे, आलो भावा, आलो रे, आलो भावा, आलो रे, आलो, आलो रे, आलो, आलो ना. हे पोरांनो, अरे तुम्ही दोघ आणि ह्या येळेला? ना गुड न्यूज घेऊन आलोय. पेढे घ्या, पेढे घ्या. अरे शेठ, तू बी पेढा खा. घ्या पेढा घ्या. गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी. या वस्त्र्याचं लगीन बिगीन ठरलं का काय? ना नाही, म्हणजे अजून ठरलं नाही, पण लवकरच ठरणार आहे ना. काय ठरणार नाहीये? याचं लगीन बिगीन काय ठरलेलं नाहीये. हा पेढा जो आहे ना, ते आपल्या शक्ती देवी आहेत ना, त्यांनी एवढा मोठा मॅटर झाला तरी शिवा शेठच्या कानाखाली नाही मारली, त्याचं हे पेढ आहेत. ए मी काय म्हणतो, त्या पोरीनं माझ्या पोराचा आज गाल लाल नाही केला? नाही ना. म्हणजे ती पोरगी माझ्या पोराच्या प्रेमा बिरेमात पडली का काय? आम्हाला बी तसंच वाटतंय. गप्पा रे 150. सारखी सारखी तिच्या हातून कानाखाली खायला काय औषधाचा डोस आहे माझ्यासाठी? दिवसातून 3 वेळा आणि आठवड्यातून 7 वेळा. ओ शिवा शेठ, प्रेमाचा आजार लय डेंजर. प्रेमाच्या रोगाला औषध नसतंय, आणि ते जर खरं असल तर त्याची झिंग आयुष्यभर लागते. नाना, आता एखाद्या माणसाच्या वडिलांचा जीव वाचवला, जीव, तर त्याच्या कानाखाली आवाज येईल का? 1 मिनिट, मी जीव नाही वाचवला, प्रिन्स सरकारांमुळे जीव वाचलाय. त्या देव माणसाने वेळेत पैसे दिले ना, म्हणून जीव वाचला. समजलं? 100 नंबरी खरं बोललात. अरे प्रिन्स सरकार देव माणूस आहे, अख्ख्या जगाला माहित आहे. पण तू त्या इटली आप्पांसाठी प्रिन्स सरकाराकडे मदत मागायला गेला होतास ना. अरे म्हणून सगळं पुढचं चांगलं घडलं. यात तुझा सुद्धा खारीचा वाटा आहे. अरे शिवा, अरे तू शिकला नाहीस म्हणून मागं राहिलास. अरे पण माणुसकीच्या बाबतीत तू लय पुढे गेलास. अरे पोरांनो, मला याचा लय अभिमान वाटतोय. नाना, क्या सेंटेन्स आहे. या सेंटेन्स वर डान्स झालाच पाहिजे नाना. झाला पाहिजे. शिवाचं लगीन होणार, शिवाचं लगीन होणार. एवढं उदार होऊन त्या मुलीला 2 लाख रुपये देण्याची काय गरज होती? मेला तो इडलीवाला काय फरक पडणार होता आपल्याला? भद्रा, याला म्हणतात वोट बँक. आता आपल्या मतदारसंघात तो इडलीवाला आणि त्याचं कुटुंब सुद्धा, त्या मुलीला मारणं आपल्यासाठी जितकं फायद्याचं होतं तितकंच फायद्याचं तिच्या बापाला वाचवणं सुद्धा. जनतेच्या नजरेत जर चांगली इमेज कमवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत असाल तर ठीक आहे, पण मग काय त्या मुलीला असं सोडून द्यायचंय का? अहो, त्या टिटवीची फडफड बंद करायची होती ना आपल्याला. ती काही मोर्चे वगैरे काढणं बंद करणार नाही. आपल्या गळाशी फास आहे नक्कीच. बघा तू भद्रा, तुला खरंच असं वाटतं ती मुलगी आपलं जगणं मुश्किल करेल? हो, वाटतंय मला. ती जर जिवंत राहिली ना
तर नरबळी प्रकरणात ती मुळाशी जाणार आणि ती आपल्यापर्यंत पोहोचणार हे नक्कीच. बघा मला नाही वाटत. तिच्यावर आता खूप मोठं ओझं आहे आपल्या उपकारांचं. विसरलीस, तिला कर्ज दिलंय आपण. त्यात तिचा बाप हॉस्पिटलमध्ये खाटेवर आडवा पडलाय. यात कुठे तिला वेळ असेल मोर्चा वगैरे काढायला. तिच्या डोक्यात आत्ता फक्त 2च गोष्टी चालत असतील. 1, तिच्या बापाला कसं वाचवायचं आणि 2, कर्ज कसं फेडायचं. आलं का ध्यानात? वाह. बोला बोला इन्स्पेक्टर साहेब, बोला. चांगली बातमी असेल तर फोनवर सांगा, वाईट बातमी असेल तर SMS करा. प्रिन्स साहेब, बातमी कॉलवरच सांगण्यासारखी आहे. थोड्या वेळापूर्वीच अप्पर पोलीस स्टेशनला एक फोन करून तिने तक्रार मागे घ्यायला सांगितली. एक तसा मेलही टाकलाय तिने. वा वा इन्स्पेक्टर साहेब, काय बातमी दिली आहे तुम्ही. हेच तर हवं होतं मला. साहेब, आनंदाची बातमी फक्त आम्हीच द्यायची असं काही नाहीये. तुम्ही देऊ शकता आनंदाची बातमी. इनाम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आता ही आनंदाची बातमी आमच्या सौभाग्यवतींना देतो. काय, कसली आनंदाची बातमी? शक्तीने वरच्या अधिकाऱ्यांकडे केलेली कंप्लेंट परत घेतली. प्लीज, खरंच? सांगितलं होतं ना तुला. ओझं भद्रा, उपकारांचं ओझं. तिला मारायची गरजच नाहीये. तिच्यावर आपण इतके उपकार केलेत की तशीच मेली आहे ती. वा, राजकारणी माणसाची राजकारणी खेळी. Cheers. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? भद्रा, काय झालं? कोणतरी बाहेर लहान मुलगी दिसली मला. तुझी सावली दिसली. आपल्या घरात कुठल्या लहान मुलीची सावली असणार? अहो खरंच, मला हे बघा इकडनं अशी जाताना दिसली मला. तुला जास्त झाली आहे. अहो तुम्ही काय, कोण मुलगी असेल ती? मी जाऊन बघून येते. भद्रा, इथे आपल्या घरात कशी? भद्रा, भद्रा. शक्ती, ये चल माझ्यासोबत. अगं ये, घाबरू नकोस. प्रिन्स, प्रिन्स, लवकर. काय? बघा, तिथे सावली आहे. कुठे? पास होत आहे तुला? कुठली सावली नाहीये तिथे. होती तिथे आत्ता सावली. मी पाहिलं, आत्ता होती तिथे सावली. भद्रा, भद्रा, तिथे कुठलीही सावली. कोण आहे तिथे? तू इथेच थांब. तिथेच थांब. कोण आहे? कोणी नाहीये भद्रा. कोणी नाही. बस काय मूर्ख, तुझ्या झाडाच्या मागे काय करतोयस? बस शतपावली करत होतो. शतपावली करतोस? इथे जीव गेला आमचा. वहिनी बॉस, काय झालं? म्हणजे तुम्ही घाबरलात का? असं तुमचा चेहरा भेदरल्यासारखा का दिसतो? काय झालं वहिनी बॉस? घाबरली ती तुला बघून. वाव, मला? माझ्यासारख्या सुंदर हँडसम कोणी मुलाला कोण घाबरू शकतं का? मुस्कट फोडीन तुझा. स्मार्ट म्हणा. भद्रा, जाऊ दे. मी तुला सांगितलं होतं ना, कोणाची सावली नाहीये. हाच होता माझा. मी एवढ्या छोट्या मुलीची सावली बघितली, एवढ्या छोट्या मुलीची. प्लीज प्रिन्स, माझ्यावर विश्वास ठेवा. मला ना गेले काही दिवस आपल्यावर कुठलं संकट येईल ना असे चाहूल लागले. म्हणजे मला आपल्या घरातलं एक विशिष्ट वास येतोय. काय?
मला चेटकोबाला विचारायला पाहिजे. थांबा. भद्रा भद्रा हे बा चेटकोबा. हे काय मला चिन्ह का दिसत नाहीये? भद्रा 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 तू बस इथे. मी शांतच आहे. अहो मला फक्त चेटकोबाला विचारायचं आहे. तू बस शांत शांत करू ना. शांतच आहे. सावली वगैरे कोणी नाही. तू उगाच तू काय मला बाहेर जाताना दिसलं. अरे पाणी आण. हे बघ तिथे कुठलीही सावली नव्हती. हा सगळा तुझा भास होता. तू हे घे पाणी पी. भास नव्हता माझा. बरं बरं भास नव्हता. पाणी घे. इथे होतं कोणीतरी. तू सावली बघितलीस. ठीक आहे भद्रा. हे बघ आपण सेलिब्रेशन करतोय. आत्ताच तुला गुड न्यूज मिळाली. शक्तीने कंप्लेंट परत घेतली आहे. सगळं चांगलं चाललंय. कशाला घाबरतेस? याआधी आपण चेटकोबाकडे गेलो होतो. कारण घातलं ना. काही हाती लागलं का? मग कशाला टेन्शन घेतेस? काहीच नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. दुसरं काही नाहीये. अहो बस बस. हे बघ जोवर चेटकोबा आपल्या पाठीशी आहे घाबरायचं काहीही कारण नाहीये. जो आपल्या वाकड्यात जातो त्याचं आपण काय करतो याचं जिवंत उदाहरण तुझ्या समोर आहे. हो की नाही? यापुढे अजिबात चर्चा नकोय. कोणी करायची नाही. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. होणार होणार. लवकरच माझ्या शिवाचं लगीन होणार. माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी दारावरचं माप ओलांडून आमच्या घरात येणार. 2 टायमाच्या जेवणाचा प्रश्न मिटणार. माझ्या एका हातात सुनबाईच्या हातची बोंबलाची चटणी आणि दुसऱ्या हातात देशी दारूचा पॅक. झोपेत पण दारू आणि सून एवढाच विषय. बोंबलाची चटणी देशी दारूचा पॅक. माझ्या घराला घरपण येणार. कोण आहे? अरे सून होती तुझी. माझी सून कुठं आहे? माझी सून? अरे गेली ती. तुझ्या स्वप्नातून एका हातामध्ये बोंबलाची चटणी आणि एका हातामध्ये देशीचा पेक घेऊन आली होती. पण युटर्न मारून उलट्या पावलाने माप पण न ओलांडता वनवेने सुसाट गेली ती. ए शिवा काय बरळतोस? मी काय बरळतोय? तू बरळतोय काय? तर म्हणे सून येणार. 2 वेळच्या जेवणाची सोय होणार. एका हातात बोंबलाची चटणी दुसऱ्या हातामध्ये देशीचा पेग. अरे नाना काय कुठली स्वप्न बघतो? जरा मोठी स्वप्न बघ. अरे पोरा आपण दिवसभर जो विचार करतो तेच रात्री स्वप्नात येतंय. आणि हे बघ तुझं 2चं 4 हात करणं हेच माझ्यासाठी लय मोठं स्वप्न आहे. एक दिवस ते स्वप्न मी पूर्ण करणार आणि मगच डोळे मिटणार. नाना तुझ्या 2 वेळच्या जेवणाची सोय आणि ते बोंबल्याच्या चटणीची आणि 1 वेळच्या पेकची पण सोय करतो मी. पण ही असली स्वप्न नको बघू. आता स्वप्न काय पडायची? हे काय माझ्या हातात आहे होय? हो तुझ्याच हातात आहे. अरे स्वप्न बघायचीच आहे तर तुझा लेक श्रीमंत झाल्याची स्वप्न बघ. मस्त मोठा बंगला बांधलाय. मस्त अशी मोठी गाडी विकत घेतलीये. अरबोपती झालाय तुझा लेक. अशी स्वप्न बघ ना. लेकाच्या आबादीची स्वप्न बघायची सोडून बरबादीची कशाला बघतो? अरे येड्या बाबळीच्या लग्न करून कोण बरबाद होतंय? दाखव मला. दाखवतो. झोप आता. उद्या दाखवतो. झोप. या पोराचं काहीच कळत नाही. सत्यात नाही स्वप्नातही याचं लग्न बघू देत. ए झोप ना आता. ए शंभू महादेवा माझी सगळी स्वप्न पूर्ण करायच्या आधी ना माझ्या नानाला सद्बुद्धी दे. आणि ते इडल्या पण आता शुद्धीवर आण. अजून एक इडली सांबारने आता कानाखाली मारायचं बंद केलंय. ते आता असंच राहू द्या.
तिला पण जरा सद्बुद्धी दे. हा चल, गुड नाईट. कानाखाली मारायचं बंद केलं. महादेवा चालू द्या. ए झोप, घोरू बिरू नको आणि ते बडबडू नको परत आता. बरं. अरे शिवा, आता काय? अरे खिडकी उघडी आहे, तेवढी खिडकी बंद कर. सगळी कामं मला करायला लागतात.